तिकडे पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघात यंदा चुरशीची लढत आहे, कारण यंदा पुण्यातील या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील टिंगरेंकडून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। त्यांच्या पदयात्रेतून त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। नमस्कार, एनडीटीव्ही मराठीच्या प्रचाराच्या धुराळ्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आत्ता आपण आलेलो आहोत वडगाव शेरी मतदारसंघामध्ये, जिकडे एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण इकडे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे। खरं तर आत्ता आपल्यासोबत आहेत सुनील टिंगरे, जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत। नक्की आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की काय तयारी चालू आहे। दादा, आता काहीच दिवसांवरती निवडणुका आलेल्या आहेत, कसा सगळा प्रचार चालू आहे, काय तयारी आहे? आता या मतदारसंघामध्ये तसं बघितलं तर सगळं नात्यागोत्याचं बरंचसं राजकारण ग्रामीण भागामध्ये आहे आणि शहरी भागामध्ये विकासावरती आधारित ह्या ठिकाणी प्रचार चालतो। त्या दृष्टीने आम्ही प्रत्येकाला गाव भेट दौरा, त्याच पद्धतीने डोर टू डोर व्हिजिट अशा पद्धतीने जवळपास 60% एरिया त्या ठिकाणी आम्ही आता कव्हर केलेला आहे। पदयात्रावरती तुम्ही सगळ्यात जास्त भर देताय, कसा प्रतिसाद आहे लोकांचा? अतिशय चांगला प्रतिसाद आहे। महायुती सरकारमध्ये या ठिकाणी अनेक निर्णय जनतेच्या हिताचे घेतले, मग तो शेतकऱ्यांचा असू किंवा मग लाडकी बहीण असू किंवा विकास कामं असू, त्याच्यामध्ये निर्णय झाल्यामुळं लोक खुश आहेत आणि त्यामुळं महायुतीच्या सरकारला चांगल्या पद्धतीने लोकांचा सपोर्ट आहे। तुमच्या समोर एक तगडं आव्हान आहे, तर त्या आव्हानाकडे तुम्ही कसं बघता? नाही, हे पहा, माझ्या कार्यकाळामध्ये झालेली कामं, त्यांच्या कार्यकाळाली झालेली कामं ही जनतेला ठाऊक आहे। त्यामुळं या ठिकाणी आव्हान असं काही नाही, आपण प्रत्येकजण आपल्या पद्धतीने काम केलेले प्रेझेंट करणार आहे, त्याच्यानंतर जनतेबरोबर निर्णय घेईल। बरेचसे आरोप प्रत्यारोप झाले, तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघता आणि त्याला प्रत्युत्तर काय द्याल? मी पहिल्या दिवसापासून सांगितलं, मी आरोप प्रत्यारोपाच्या याच्यामध्ये अडकणार नाही। माझा फक्त विकासावरतीच मी या ठिकाणी राजकारण करत आलेलो आहे। नक्कीच आपण जसं बघितलं की वडगाव शेरीमध्ये हा एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण इकडे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत असणार आहे। तर नक्की ह्याचा निकाल काय होतो ते बघण्यासाठी आपल्याला 23 तारखेची वाट बघायला लागणार आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।